नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक विष्णू अडसरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर पुणे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास यामधले काही मुद्दे अभ्यासले। यापुढे आपण 1.2.3 मानसशास्त्र आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये हॉथर्न अभ्यास या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने हॉथर्न अभ्यास हा मानसशास्त्राच्या इतिहासामधला एक महत्त्वाचा टप्पा आहे। यामध्ये हॉथर्न अभ्यासामध्ये 1920 ते 1930 साली साधारणतः हा हॉथर्न अभ्यास सुरू झाला। प्रामुख्याने मेयो व रुथलिश बर्गर या मानसशास्त्रज्ञाने हॉथर्न अभ्यास करायला सुरुवात केली। प्रामुख्याने शिकागो येथील इलिनॉइस वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये हॉथर्न प्रकल्प सुरू झाला। म्हणजेच या प्रकल्पाला हॉथर्न अभ्यास असं का म्हटलं गेलं तर या हॉथर्न अभ्यासाची एक मालिका सुरू झाली, म्हणजे एकामागून एक संशोधन सुरू झाली। यामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं कार्य यापूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं कार्य हे फक्त निवड करणे, कर्मचारी निवड करणे आणि त्यांची स्थान निश्चिती करणे एवढ्यापुरतं ते मर्यादित होतं। आणि या अभ्यासामध्ये मात्र आपल्याला वेगळे बदल दिसून आले। या अभ्यासामध्ये गुंतागुंतीच्या समस्यांचा अभ्यास करायला सुरुवात झाली। म्हणजेच काय, फक्त मानसशास्त्रज्ञांचं कार्य कर्मचारी निवड आणि स्थान निश्चयन यापुरतं मर्यादित न राहता मानसशास्त्रज्ञांचं कार्य अतिशय गुंतागुंतीचं सुरू झालं किंवा गुंतागुंतीच्या समस्या संदर्भात अभ्यास सुरू झाला। उदाहरणार्थ कार्यप्रेरणा, म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कार्यप्रेरणा आहे किंवा कोणत्या प्रकारचं कार्य प्रबलन आहे, प्रोत्साहित आहे होतो की नाही या संदर्भात तो विचार करतो। म्हणजेच आंतरवैयक्तिक संबंध काय आहे त्याच्यामध्ये, अनेक कर्मचाऱ्यांमधले आंतरवैयक्तिक संबंध जर आपण विचारात घेतले तर आपल्याला असं दिसून येईल की त्यांच्यामध्ये जर आंतरवैयक्तिक संबंध चांगले असतील तरच ते कार्यनिष्पादन चांगलं करू शकतात। म्हणजेच काय, तर काम चांगलं करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये समूह गतिकी कशी आहे, म्हणजे ग्रुप डायनॅमिक कसं आहे, समूहामध्ये कार्य करण्याची गती किती आहे याचा विचार केला जातो। म्हणजेच कर्मचारी काम करत असताना या संशोधनामध्ये असं दिसून आलं की कार्यनिष्पादन होत असताना त्याच्या कार्यनिष्पादनावर कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो। म्हणजेच जर आपण बघितलं काम करताना प्रकाशाची तीव्रता किंवा तापमान या दोन मुद्द्याचा अभ्यास करायला सुरुवात केली हॉथर्न अभ्यासामध्ये। आणि यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की कर्मचारी काम करत असताना प्रामुख्याने त्याच्या कार्यावर प्रकाशाचा आणि तापमानाचा काही प्रभाव पडतो का, तर संशोधकाच्या असं लक्षात आलं की कर्मचारी काम करताना त्याचा तापमानाची तीव्रता कमी जास्त करून संशोधकांनी बघितली, परंतु कर्मचाऱ्याच्या कार्यनिष्पादनावर कोणताही परिणाम झालेला आपल्याला दिसून येत नाही। म्हणजेच दुसऱ्या त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून असं सिद्ध केलं, जर कर्मचाऱ्याचं कार्यनिष्पादन वाढवायचं असेल तर कर्मचाऱ्याला व्यवस्थित तीव्र प्रकाश दिला पाहिजे किंवा विश्रांतीचा कालावधी दिला पाहिजे किंवा विश्रांती दिली पाहिजे, किंवा ज्यावेळेस मध्यंतरीची सुट्टी होती त्यावेळेस त्या सुट्टीमध्ये त्याला मोफत भोजनाची व्यवस्था केली पाहिजे किंवा कामाचा दिवस हा लहान ठरवला पाहिजे। या गोष्टींचा संशोधन त्यांनी करायला सुरुवात केली आणि संशोधकाच्या असं लक्षात आलं, हॉथर्न अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की ज्यावेळेस कर्मचारी काम करत असतो त्यावेळेस त्याला भौतिक घटक महत्त्वाचे नसतात तर त्याला मानसिक आणि सामाजिक घटक हे महत्त्वाचे असतात। म्हणजेच थोडक्यात कार्य करताना कर्मचारी काम करत असताना त्याला भौतिक घटकांची आवश्यकता नसते, परंतु त्याला सामाजिक आणि मानसिक घटक महत्त्वाचे। म्हणजेच काय, जर त्याला चांगली विश्रांती दिली, मोफत जेवण दिलं किंवा कामाचा लहान दिवस ठेवला तर असं आपल्या लक्षात येतं की कर्मचारी चांगलं कार्यनिष्पादन करतो। आणि हे झाल्यानंतर संशोधकांनी असं गृहीत धरलं की जर आपण या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तर आपल्याला यातून चांगली माहिती मिळू शकते। म्हणजेच काय, जर कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांना असं आढळून आलं की ज्यावेळेस कर्मचारी काम करतात त्यावेळेस जर व्यवस्थापकाने जर त्यांच्यामध्ये निरीक्षण केलं किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर कर्मचारी हे अतिशय व्यवस्थितपणे काम करतात, किंवा
कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचं कार्यनिष्पादन किती झालं याकडे जर व्यवस्थापकाने लक्ष दिलं तर निश्चितच कार्यनिष्पादनावर चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर कर्मचाऱ्याला याची जाणीव होते की आपला व्यवस्थापक आपल्याला आपल्या कामावरती लक्ष ठेवतो किंवा आपलं कार्यनिष्पादन किती झालं या संदर्भातल्या तो नोंदी घेतो आणि म्हणूनच कर्मचारी जास्तीत जास्त काम करतो. आणि म्हणूनच या संशोधनानुसार असं लक्षात आलं, हॉथर्न अभ्यासानुसार असं प्रकल्पानुसार असं लक्षात आलं की ज्यावेळेस कर्मचारी काम करतो त्यावेळेस कर्मचाऱ्याला भौतिक घटक महत्त्वाचे नसतात तर त्यासाठी सामाजिक आणि मानसिक घटक हे खूप महत्त्वाचे असतात. आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांनी याच्यावर संशोधन केलं आणि कार्यनिष्पादनावर कोणते घटक परिणाम करतात याविषयीचा त्यांनी अभ्यास केला आणि म्हणूनच या अभ्यासाला हॉथर्न अभ्यास असं म्हटलं जातं. त्यानंतर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास आपण पाहताना दुसऱ्या महायुद्धाकडे जाणार आहे. दुसऱ्या या महायुद्धामध्ये आपण पाहतो की 2000 पेक्षा जास्त मानसशास्त्रज्ञ या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये कार्यरत होते. म्हणजेच काय जर आपण या अगोदरच्या मुद्द्याकडे जर लक्ष दिलं किंवा अगोदरचा जो भाग आपण अभ्यासला त्या अभ्यासाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पहिल्या महायुद्धामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना कार्य करण्याची संधी मिळाली होती. म्हणजेच कर्मचारी निवड किंवा सैनिक निवड आणि त्यांचं प्रशिक्षणासाठी संधी मिळाली होती. परंतु इथं आपल्याला असं लक्षात येतं की जवळजवळ आपल्याला 2000 पेक्षा जास्त मानसशास्त्रज्ञांना यामध्ये काम करायची संधी मिळालेली आहे. म्हणजेच काय औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांचं दिवसेंदिवस कार्य वाढताना आपल्याला दिसून येतं. थोडक्यात सांगायचं झालं तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना सैनिकांची भरती आणि करण्याची यामध्ये संधी मिळाली होती. म्हणजेच मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ कर्मचारी निवड करत होते किंवा सैनिकांची निवड करत होते. आणि एवढंच करून ते थांबत नव्हते तर यापुढे जाऊन सुद्धा सैनिकांचं वर्गीकरण करणे, वेगवेगळ्या प्रकारात त्यांना विभागणी करणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ दुसऱ्या महायुद्धामध्ये कार्य करत होते. उदाहरणार्थ काय अत्याधुनिक विमाने बनवणे, रणगाडे बनवणे किंवा जहाजे बनवणे यासाठी जे कर्मचारी नियुक्त करायचे होते हे कर्मचारी नियुक्त करताना प्रामुख्याने औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांच्या मानसशास्त्रीय चाचण्या घेत होते. आणि या मानसशास्त्रीय चाचण्यानुसार या सैनिकांची किंवा या कर्मचाऱ्यांची निवड केली जात होती. आणि म्हणूनच सैनिकी मानसशास्त्रज्ञांची यामध्ये 2 महत्त्वाची कार्य आपल्याला दिसून येतात. पहिलं कार्य जर आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्य मूल्यमापन व त्यांना दिलेलं समुपदेशन. म्हणजेच काय ज्यावेळेस कर्मचारी काम करतो, सैनिकी क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेस त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत असतात. म्हणजेच काय मानसिक आरोग्य खालवलं जातं. त्यासाठी त्यांना आत्मविश्वास निर्माण करणे किंवा त्यांना समुपदेशन करण्याचं कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात. दुसरं कार्य जे आहे ते सैन्यात वापरल्या जाणाऱ्या ज्या रचना तयार केल्या जातात किंवा संहारक शस्त्रे तयार केली जातात त्यावेळेस इंजिनियरला मदत करण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात. म्हणजेच जे वेगवेगळे यंत्रसामग्री तयार करायची असते ही यंत्रसामग्री तयार करताना औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ त्यांना मदत करत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात. आणि मग यापुढे जाऊन आपण पाहतो की सर्व यांत्रिक काम निर्माण होतं, यंत्रनिर्मिती होते आणि त्या यंत्रनिर्मितीमुळे कामाला एक नीरसता येते, मोनोटोनस काम आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं व प्रेरणा याकडे संशोधक वळालेले दिसून येतात किंवा संशोधकांची दृष्टी तिकडे पडलेली दिसून येते. म्हणजेच काय ज्यावेळेस यंत्रसामग्री निर्माण होते त्यावेळेस अनेक प्रकारची यांत्रिक पद्धती कामामध्ये निर्माण होते किंवा यांत्रिक पद्धतीनं काम केलं जातं. आणि मग त्यामध्ये कामामध्ये फक्त यांत्रिक पद्धतीनं काम झाल्यामुळे व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा कर्मचारी प्रेरणा आपल्याला कमी दिसून येते. आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ नीरसता आणि प्रेरणा यावर भर देतात. आणि त्यापुढे जाऊन औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ अनेक संघटनांना किंवा औद्योगिक क्षेत्रातील मालकांना मार्गदर्शन करतात आणि नफ्याचा विचार न करता औद्योगिक आणि संघटनात्मक व कर्मचारी यांचा विचार करतात. म्हणजेच काय जर या अगोदरचा इतिहास आपण जर पाहिला
तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 80-20 पॅटर्न आपल्याला औद्योगिक संघटनेमध्ये दिसून येत होतं. म्हणजे काय, कर्मचाऱ्याला फक्त 20% महत्त्व दिलं जायचं आणि 80% महत्त्व हे आपल्याला औद्योगिक संघटनेमध्ये दिसून येत होतं किंवा मालकांकडे त्याचं सर्व श्रेय जात होतं. म्हणजेच आपल्याला हे दिसून येतं फक्त या ठिकाणी नफ्याचा न विचार करता प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला नफ्याचा न विचार करता औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र किंवा संघटना व कर्मचारी यांचा विचार करावा लागतो. आणि त्यानंतर आपण तिसरा मुद्दा यामध्ये पाहणार आहोत 1.2.5 नागरी हक्क कायदा. आपण पाहतो औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रातला हा प्रमुख टप्पा आपल्याला इथं दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने 1960 ते 1970च्या दशकामध्ये प्रामुख्याने आपल्याला नागरी हक्क कायदा निर्माण झालेला दिसून येतो. आणि या कायद्यान्वये कर्मचारी निवडीमध्ये आमूलाग्र बदल झाले. म्हणजेच काय, ज्यावेळेस कर्मचारी असेल किंवा मालक असतील किंवा कोर्ट असेल किंवा कोर्टाचे काही जे केसेस असतील याच्यामधून असा हा कायदा निर्माण झाला की कर्मचाऱ्यांची जी निवड केली जात होती ती मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून केली जात होती. आणि म्हणून ही कर्मचारी निवड कशासाठी केली जाते आणि ह्या प्रश्नावल्या किंवा चाचण्या कशासाठी बनवल्या जातात, हा प्रश्न जे कर्मचारी आहेत त्यांनी मानसशास्त्रज्ञांना विचारला किंवा जे औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील मालक आहेत किंवा व्यवस्थापक आहेत त्यांना विचारला गेला. आणि कर्मचारी निवड मानसशास्त्रीय चाचण्यांनी केली जाऊ नये असा कर्मचाऱ्यांचा कोर्टाचा किंवा केसेसद्वारे असं निष्पन्न झालं. आणि त्यातून मानसशास्त्रीय चाचण्याबद्दल बदल निर्माण झाला किंवा पुनर्विचार करण्याची वेळ आली. म्हणजेच या संदर्भात मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून कर्मचारी निवड करू नये असा एक प्रश्न समोर निर्माण झाला आणि त्यातूनच मालकांनी कर्मचारी निवडण्याची पद्धती बदलली. म्हणजेच काय, त्यांनी फक्त मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून कर्मचारी निवड न करता त्यांनी सर्वकष पद्धती वापरून कर्मचारी निवड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, 1980 मध्ये मग मानसशास्त्रीय चाचण्या विकसित झाल्या वेगळ्या पद्धतीनं की ज्यामधून कर्मचाऱ्याची निवड होईल, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता तपासून त्याची निवड करता येईल अशा चाचण्या 1980 मध्ये तयार करण्यात आल्या. आणि म्हणूनच या चाचण्यांमुळे एक आमूलाग्र बदल झाला की जी चाचण्यांची वैधता होती ती मानसशास्त्रज्ञांनी पुन्हा तपासून पाहिली आणि नवीन क्षमतायुक्त चाचण्या तयार करण्याचा प्रयत्न मानसशास्त्रज्ञांनी केला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यप्रेरणेला सुरुवात झाली. मग मानसशास्त्रज्ञांचं लक्ष कार्यप्रेरणेकडे गेले की कार्यप्रेरणा कशी आहे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये किती प्रकारे कार्यप्रेरणा दडलेली आहे आणि त्यातून अनेक प्रेरणा सिद्धांत निर्माण झाले. मग प्रेरणा सिद्धांताचा अभ्यास केला की कर्मचाऱ्यांना कार्य करताना कशा प्रकारचं प्रबलन देता यावं, कशा प्रकारचं पारितोषिक देता यावं की त्या अनुषंगाने कर्मचारी दिवसेंदिवस जास्तीत जास्त काम करेल. आणि म्हणून प्रेरणा सिद्धांताची निर्मिती झाली. मग अनेक प्रेरणा सिद्धांत निर्माण झाले. समतुल्य सिद्धांत निर्माण झाला, गुणानुक्रम श्रेणी सिद्धांत, वर्चस्व श्रेणी सिद्धांत निर्माण झाला, त्यातून अपेक्षा सिद्धांत निर्माण झाला. अशा अनेक सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतात की कार्यप्रेरणेविषयीचा एक सिद्धांत मांडले गेले, त्याचाही अभ्यास केला गेला, त्याचे गुणदोष पडताळून पाहण्यात आले. आणि शेवटी याच मानवी हक्क कायद्यानुसार महिलांना या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसेच अल्पसंख्याकांना सुद्धा या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये काम करण्याची एक संधी प्राप्त झाली. आणि म्हणूनच आपण जर या अगोदर बघितलं तर मानसशास्त्राचा किंवा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास जर आपण अभ्यासला तर आपल्याला अनेक मुद्दे अभ्यासायला लागतात. त्यामध्ये आपण जर बघितलं पहिलं महायुद्ध आहे, त्यानंतर टेलरचं कार्य आहे, गिल्ब्रथचं कार्य आपण बघितलं आणि त्यानंतर हॉथर्न अभ्यास आपण अभ्यासला. त्यानंतर दुसरं महायुद्ध, नागरी हक्क कायदा निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास आपण या ठिकाणी बघितला की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र म्हणजे काय, औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास जाणून जर घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र ही एक 14वी शाखा प्रामुख्याने आपल्याला विकसित झालेली दिसून येते. आणि हा स्वतंत्र अभ्यास सुरू झाल्यामुळे एक स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची एक संधी मानसशास्त्रज्ञांना या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळून येते. आणि या पुढच्या भागामध्ये आपण मानसशास्त्राचा वर्तमान काळ आणि मानसशास्त्राचा भविष्यकाळ पाहणार आहोत.